हॅलो, नमस्कार. द एमपीएससी क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण विषयनिहाय किंवा सब्जेक्ट निहाय जे काही आपण करंट अफेअर बघतो, तर त्यामध्ये आपण GS2च्या संदर्भाने जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंतचे ज्या काही महत्वपूर्ण घडामोडी आपल्या परिक्रमा या मासिकमध्ये दिलेल्या होत्या आणि परीक्षेच्या अनुषंगाने ज्या महत्वपूर्ण तर त्याचा एक आपण व्हिडिओ या ठिकाणी तयार करू एकंदरीत युट्यूबवर साठी अवेलेबल करून दिलेला आहे. या ठिकाणी आपण GS3च्या अनुषंगाने सो या ठिकाणी आपण GS3 म्हणजेच काही HRD या विषयाच्या अनुषंगाने या लेक्चरमध्ये आपण जानेवारी 2024 ते साधारणतः जी 6 माही आहे परिक्रमा, तर म्हणजे जून 2024 पर्यंतचे जे काही महत्वपूर्ण डेटा आहे ते आपण या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये सामाजिक शिक्षणामधील ज्या काही योजना असतील त्या आपण या ठिकाणी घेणार आहोत. तसेच ज्या काही नवीन इंडेक्सेस पब्लिश झालेले असतील जे आपल्या या परिक्रमा मासिकमध्ये किंवा 6 माहीमध्ये दिलेले आहे, तर ते आपण एकंदरीतच परीक्षा विमुख आणि आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेले टॉपिक सो त्यावरच आपण या ठिकाणी घेणार आहोत. सो थेट आपण आपल्या लेक्चरला सुरू करूयात. ओके, सो लेक्चर वगैरे किंवा पीपीटी वगैरे नोट्समध्ये नाही काढता आलेलं आहे. सो आपण डायरेक्ट जे काही बुक्स आहेत तर बुक्स मधून मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करतो. होपसो तुम्हाला हे जे काही लेक्चर आहे ते कन्व्हिनियंट होईल. अशा पद्धतीने आपण नक्कीच शेवटपर्यंत जे जे काही राज्यसेवा परीक्षा आहे तर त्याला फायदेशीर ठरेल अशा पद्धतीने आपण बनवूयात. ओके, किंवा लेक्चर कंडक्ट करूयात. सो थेट आपण आपल्या लेक्चरला सुरू करूयात. आता सर्वात आधी एक श्रेयस योजना म्हणून आहे, श्रेयस योजना. सो ते लक्षात ठेवायचं आहे, श्रेयस योजना. आता श्रेयस योजना जी आहे जी 27 फेब्रुवारी 2019 ला एकंदरीतच याची सुरुवात झालेली होती. सो लक्षात ठेवायचं 27 फेब्रुवारी 2019. मंत्रालय कुठलं आहे तर मंत्रालय आहे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय. ओके, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय. त्यानंतर ही योजना काय आहे तर याच्यामध्ये जे काही प्लेन ग्रॅज्युएशन आहे ज्याच्यामध्ये BA, BSc किंवा BCom अशा पदवीधर जे काही विद्यार्थी आहेत ज्यामध्ये OBC, SC, ST किंवा इतर जे काही इतर मागासवर्गीय आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक फेलोशिप. ओके, सो फेलोशिप स्वरूपाची ही योजना असणार आहे, फेलोशिप स्वरूपाची. आणि त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी म्हणून पुढच्या जे काही उच्च शिक्षणासाठी किंवा परदेशात वगैरे शिक्षण घ्यायचं असल्यास या योजने थ्रू त्यांना जी काही आर्थिक मदत आहे ती दिली जाणार आहे. ओके, सो फेलोशिप स्वरूपाची योजना आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता ही जी काही योजना आहे ती 2021-22 ते 2025-26 पर्यंत याचं जे काही एक्सटेन्शन आहे किंवा मुदतवाढ आहे ती देण्यात आलेली आहे. सो लक्षात ठेवायचं 2025-26 पर्यंत जे काही मुदतवाढ आहे या योजनेला देण्यात आलेली आहे. सो ते एक लक्षात ठेवा. त्यानंतर आहे एक नोटो म्हणून एक संस्था आहे जे अवयव प्रत्यारोपणामधील लिंग असमानते संदर्भाने जी माहिती प्रसिद्ध केलेली आहे तर त्या संदर्भाने लक्षात ठेवायचंय. फक्त ते संस्था काय ते लक्षात ठेवा. इन केस विचारला तर आपल्याला माहिती असायला हवी. याचा नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांटेशन. ओके, ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन. ओके, सो हे लक्षात ठेवायचं. याची स्थापना कुठे झालेली आहे तर दिल्ली येथे, नवी दिल्ली येथे याची स्थापना करण्यात आलेली किंवा मुख्यालय आहे असं पण म्हणू शकतो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. जे विशेषतः नॅशनल ह्युमन ऑर्गन टिश्यू किंवा राष्ट्रीय स्तरावर जे काही ह्युमन ऑर्गन आहे तर त्याला अवयव दानासंदर्भात किंवा प्रत्यारोपणासंदर्भाने ही जी काही ऑर्गनायझेशन आहे ती कार्य करत असते. ओके, सो देशातील अवयव आणि ऊतीचे दान, वितरण, समन्वय यासाठी एक अखिल भारतीय स्तरावरील सर्वोच्च केंद्र म्हणून ही संस्था कार्य करते. तितकं एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढे जाऊयात. त्यानंतर आहे साथी. ओके, त्यानंतरची जी काही जे घडामोडी आहेत तर ते लक्षात ठेवायचं साथी. आता साथी काय आहे तर साथीचा फुल फॉर्म काय होतो तर एकंदरीत सेल्फ
असेसमेंट सेल्फ असेसमेंट टेस्ट अँड हेल्प फॉर एंट्रन्स एक्झाम. ओके. आता यावरून तुम्हाला लक्षात आलेलं असेल की ही साथी काय आहे. ओके. जे काही वेगवेगळ्या परीक्षा होतात आपल्या केंद्र स्तरावर जे आहेत, ज्याच्यामध्ये नीट असेल. ओके. नीट, त्यानंतर आहे JEE, जे IIT साठी घेतली जाते, IIT च्या प्रवेश परीक्षेसाठी. त्यानंतर आहे कॅट असेल, मॅट असेल. ओके. कॅट किंवा मॅट, त्यानंतर GPAT आहे, UPSC आहे. सो हे जे काही परीक्षा आहेत तर त्या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी म्हणून एक ऑनलाईन परीक्षाभिमुख परीक्षापूर्व तयारी म्हणू शकतो. ऑनलाईन परीक्षापूर्व तयारी करण्यासाठी ही जी काही साथी पोर्टल आहे ती लॉन्च करण्यात आलेली आहे. आणि कधी लॉन्च करण्यात आलेली आहे तर ते लक्षात ठेवा, नोव्हेंबर 2023 मध्ये. ओके. सो हे लक्षात ठेवायचं आहे. आणि कोणी लॉन्च केलेलं आहे तर एज्युकेशन मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षण मंत्रालय. ओके. प्लस IIT कानपूर. सो लक्षात ठेवायचं आहे, IIT कानपूर या संस्थेने मिळून गव्हर्नमेंट सोबत जे काही शिक्षण मंत्रालय आहे त्याच्यासोबत मिळून हे साथी पोर्टल या ठिकाणी लॉन्च केलेले आहे. तर ते एक लक्षात असू द्या. त्यानंतरचं आहे आयुष्यमान आरोग्य मंदिर आहे. सो आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, जे काही आयुष्यमान आरोग्य मंदिर आहे तर त्याचं टॅगलाईन आयुष्यमान आरोग्य मंदिर. लेक्चर स्लो होत असेल तर आय सजेस्ट यू की दीडच्या स्पीडने वगैरे तुम्ही बघाल तर लवकर हे लेक्चर पूर्ण होईल. ओके. आता जे काही आयुष्यमान आरोग्य मंदिर आहे तर त्याच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, याचं टॅगलाईन काय करण्यात आलं, आरोग्यम परम धनम. ओके. सो आरोग्यम परम धनम अशा पद्धतीने याची टॅगलाईन करण्यात आलेली आहे. आता हे तितकंसं महत्वाचं नाही, मात्र जे काही आयुष्यमान भारत योजना आहे, आयुष्यमान भारत योजना, तर ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. कारण आपल्या परीक्षेमध्ये GS3 असेल, इव्हन GS4 मध्ये आणि आपल्या GS2 मध्ये देखील ते विचारला जातो. सो ही काय आहे तर एक सेंट्रली स्पॉन्सर स्कीम आहे. स्पॉन्सर स्कीम. आणि या अंतर्गत किंवा ही जी काही योजना आहे ती कोणत्या अंतर्गत सुरू करण्यात आली किंवा कशाचा भाग आहे तर लक्षात ठेवायचं, नॅशनल हेल्थ मिशन. ओके. नॅशनल हेल्थ मिशन जी 2005 साली सुरू करण्यात आलेली होती. सो हे लक्षात ठेवायचं आहे, ज्याला आपण नॅशनल रुरल हेल्थ मिशन आपण म्हणत होतो. ओके. सो नॅशनल हेल्थ मिशनचा भाग आहे. आता या योजनेअंतर्गत 2 महत्वपूर्ण योजना आहेत, तर ते 2 योजना कधी सुरू झाल्या तर ते एक लक्षात ठेवायचं. सर्वात आधी हेल्थ अँड वेलनेस सेंटर, ही एक जी काही योजना किंवा या अंतर्गत हेल्थ अँड वेलनेस सेंटर, ज्याला आपण मराठीमध्ये आयुष्यमान भारत आरोग्य व निरोगिता केंद्रे आपण म्हणत असतो. सो लक्षात ठेवायचं, आरोग्य व निरोगिता केंद्रे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये हेल्थ अँड वेलनेस सेंटर म्हणत असतो. ओके. याची सुरुवात कधी झाली तर 14, हे लक्षात ठेवायचं आहे डेट. ओके. 14 एप्रिल 2018 ला कुठे सुरुवात झाली तर छत्तीसगड मधील बिजापूर. ओके. सो छत्तीसगड मधील बिजापूर या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि याचा उद्देश काय होता तर लक्षात ठेवायचं आहे, 2022 पर्यंत जवळपास 1,50,000 जे काही उपकेंद्रे आहेत, उप आरोग्य केंद्रे, तसेच जे काही इतर केंद्रे आहेत ज्याच्यामध्ये उप आरोग्य केंद्रे असतील किंवा याला आपण सब हेल्थ सेंटर म्हणतो. ओके. सो लक्षात ठेवायचं, सब हेल्थ सेंटर किंवा त्याच्यानंतर आहे प्रायमरी हेल्थ सेंटर. ओके. किंवा शहरी अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर. सो हे जे काही विकसित करण्यासाठी म्हणून या आरोग्य व निरोगिता केंद्रे जे आयुष्यमान भारत अंतर्गत सुरू करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये या सेंटरला काय म्हटलं जातं आहे तर लक्षात ठेवायचं आहे,
जर स्टेटमेंट बेस प्रश्न आला तर आपल्याला लक्षात असायला हवं किंवा आपल्याला माहिती असायला हवं. ओके, सो आरोग्यवर्धिनी केंद्रे, आरोग्य वर्धनी केंद्रे, सो हे एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर जे काही दुसरी योजना आहे या आयुष्यमान भारत अंतर्गत, ती आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. ओके, सो जन आरोग्य योजना लक्षात ठेवायचं आहे. याची सुरुवात कधी झाली तर हे देखील 2018 मध्ये सुरू झालेलं आहे, मात्र सप्टेंबर मध्ये सुरू झालेलं आहे. आणि कुठे सुरू झालेलं आहे तर रांची. सो जे काही झारखंड आहे, सो झारखंड मधील रांची या ठिकाणी या योजनेचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 2 उपाययोजना ज्या आधी सुरू होतात, तर त्या 2 उपाययोजनांचा समावेश करण्यात आला, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना आणि प्लस सिनियर सिटीजन्स हेल्थ इन्शुरन्स स्कीम. ओके, आता राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना आणि सिनियर सिटीजन्स हेल्थ इन्शुरन्स स्कीम म्हणजे काय तर ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना, या दोन्ही योजनांचं समावेशाने जे काही योजना आहे ते सुरू करण्यात आल्या. आणि या अंतर्गत प्रति कुटुंबाला, सो लक्षात ठेवायचं आहे, प्रति कुटुंबाला 5 लाख रुपयाची काही आरोग्य विमा आहे, आरोग्य विमा कवच, तर ते लाभ मिळतो आहे. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. यासोबतच जे काही एक आपल्या महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिबा फुले फुले जन आरोग्य योजना म्हणून सुरू करण्यात आलेली आहे. सो या दोन्हींचा एकत्रित मिळून म्हणजे दोन्ही कंबाईनली 2018 मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो आधीची जी काही महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे तर ती 2012 मध्ये राजीव गांधी यांच्या नावाने एक आरोग्य विमा म्हणून सुरू करण्यात आलेलं होतं. त्याच्या अंतर्गत 2024 पर्यंत म्हणजे साधारणतः 2018 पासून जे काही राष्ट्रीय स्तरावरील आयुष्यमान भारत योजना जी आहे प्लस महात्मा ज्योतिबा फुले जी काही जन आरोग्य योजना आहे, या दोन्ही मिळून एकंदरीतच या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयाचे विमा कवच आणि या महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत महाराष्ट्र शासन 3 लाख रुपयेपर्यंतचे जे काही विमा कवच आहे तर ते जे काही योजना आहे किंवा हे जे लाभ आहे ते देत होते. ओके, आणि विशेषतः जे काही लाभार्थी कुटुंब आहेत ज्याच्यामध्ये बीपीएल असतील यांना हे जे काही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे त्याचा लाभ घेता येत होता. मात्र 2025 मध्ये अलीकडे जे काही नवीन जे बजेट मांडण्यात आलेलं आहे तर त्याच्यामध्ये या दोन्ही योजनेअंतर्गत म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 लाख रुपयाचा विमा केंद्राप्रमाणे देण्याचं ठरवलेलं आहे आणि कोणत्याही नागरिकाला याचा लाभ घेता येईल यासाठी विशिष्ट जे काही आधी पांढरे जे काही रेशन धारक आहेत, पांढरे कार्ड, ओके, व्हाईट कार्ड जे आहे तर त्यांना या आय थिंक या योजनेअंतर्गत लाभ मिळत नव्हता. सो त्यांना देखील आता या ठिकाणी किंवा ज्याला आपण श्वेत जे काही कार्ड आहे तर ते धारण करणाऱ्या कुटुंबात देखील या योजनेअंतर्गत अलीकडे लाभ मिळेल अशा पद्धतीची या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे. सो ते एक लक्षात ठेवा. त्यानंतर आहे, पुढे जाऊया, नमो ड्रोन दीदी योजना. ओके, सो नमो ड्रोन दीदी कधी सुरू झाली तर 30 नोव्हेंबर 2023 ला एकंदरीतच या योजनेचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. आणि या अंतर्गत 2024-25 ते 2026-25 ओके या कालावधीसाठी जे काही 15,000 देशातील महिला बचत गट आहेत, ओके, ज्याला सेल्फ हेल्प ग्रुप आपण म्हणत असतो. सो महिलांचे जे काही सेल्फ हेल्प ग्रुप आहे तर त्यांना ड्रोन पुरवण्याचं जे काही इनिशिएटिव्ह आहे तर या अंतर्गत घेण्यात आलेलं आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे, नमो ड्रोन दीदी योजना. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे एक जियान प्रकल्प आहे जे आपल्या शिक्षण या टॉपिक अंतर्गत प्रश्न विचारला जाऊ शकतो, जियान प्रोजेक्ट, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके,
सो जियान याचा जे काही फुल फॉर्म काय आहे तर ते आपण सुरुवातीला घेऊया, म्हणजे आपल्याला एकंदरीतच हे जे काही टॉपिक आहे ते लक्षात येईल. ग्लोबल इनिशिएटिव्स ऑफ अकॅडमिक नेटवर्क्स. ओके, सो यालाच आपण जियान म्हणत असतो. ओके, सो जियान लक्षात ठेवायचं आहे. आणि या अंतर्गत जे काही ही एक शिक्षण मंत्रालय अंतर्गत सुरू करण्यात आलेली योजना आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि कधी सुरू झाली तर हे लक्षात ठेवायचं आहे, 2015ला सुरू झालेली ही योजना आहे. ओके, या अंतर्गत जगभरातील जे काही तज्ञ प्राध्यापक आहेत, जगभरातील तज्ञ प्राध्यापकांना भारतातील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी म्हणून आमंत्रित करणे व त्यांचा अनुभव विद्यार्थ्यांसोबत शेअर करायला लावणे. सो हे या जियान प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे, तर ते लक्षात ठेवा. ओके, पुढे जाऊया. तितकंच या ठिकाणी महत्वाचं आहे. कधी सुरू झालेलं आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे, 2015 मध्ये. आणि 2015 मध्ये सुरू झालेला आहे आणि उच्च शिक्षणासाठी आहे. ओके, सो उच्च शिक्षणातील जे काही त्यांचा अनुभव आहे, देशभरातील जे काही तज्ञ प्राध्यापक आहेत तर त्यांचा अनुभव उच्च शिक्षण शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधता येईल यासाठी म्हणून ही जी काही जियान प्रोजेक्ट आहे ती 2015 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे, तर ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे या ठिकाणी एक अत्यंत महत्वाचा म्हणजे UNDHR, ज्याला आपण युनिव्हर्सल डिक्लेरेशन कशाचे डिक्लेरेशन आहे? डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स. ओके, ऑफ ह्युमन राईट्स काय झालेलं या डिक्लेरेशन अंतर्गत? तर 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि आपल्या सिलेबस जे काही GS3चा सिलेबस आहे, GS3 मधील जर तुम्हाला आठवत असेल तर जे काही SRDचा पार्ट आहे, ओके, ज्याच्यामध्ये 2.1 आय थिंक SRचा आहे वाटतं. ओके, सो त्या अंतर्गत जे काही जागतिक जाहीरनामा आहे, मानवी हक्काचा जागतिक जाहीरनामा, तर त्या अंतर्गत आपल्यासाठी जे काही न्यूज आहेत किंवा जे टॉपिक आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. सो ते लक्षात ठेवा. 10 डिसेंबर 2023ला एकंदरीतच 75 वर्ष पूर्ण झालेलं आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, ज्याला आपण अमृत महोत्सव आपण म्हणत असतो. सो 2023च्या संकल्पनेची जी काही थीम होती तर ते लक्षात ठेवायचं. संकल्पना काय होती? तर फ्रीडम, इक्वॅलिटी अँड जस्टिस फॉर ऑल. मराठीमध्ये सांगतो, सर्वांसाठी स्वातंत्र्य, समानता आणि न्याय, अशा पद्धतीची जी काही 2023ची जी 10 डिसेंबरला जे आपण मानवी हक्क दिन साजरा केलेला आहे. ओके, सो त्या दिवसाची किंवा मानवी हक्काचा जाहीरनामा दिवस आपण साजरा करतो, तर त्या दिवशीची ही थीम होती. आता आपल्या सिलेबसमध्ये जे काही बेसिक आहे तर आपल्याला माहित असेल की 10 डिसेंबर 1948ला पॅरिस या ठिकाण लक्षात ठेवा, संयुक्त राष्ट्र संघाने किंवा युनायटेड नेशनने जनरल असेंब्लीमध्ये मानवी हक्कांचे घोषणापत्र काय केलेलं आहे तर स्वीकारलेलं आहे. ओके, सो लक्षात आपल्याला माहित असेलच. ओके, सो 10 डिसेंबर 1948ला ते लक्षात ठेवायचं आहे. आणि यासाठी एकंदरीतच एक प्रस्तावना यामध्ये या घोषणापत्रामध्ये काय आहे तर एक प्रस्तावना आणि 30 कलमांमध्ये जे काही वेगवेगळे कलम आपल्याला आपण जे अभ्यासत असतो. ओके, सो आता ते जे काही कलमे आहेत तर किंवा कलमा जे आहेत ते आपण या ठिकाणी डिटेलमध्ये डिस्कस करू शकणार नाही. ओके, वेळेअभावी.
पण 30 कलम आहेत तर आणि 30 कलमे तसेच एक प्रश्नावळा त्या अंतर्गत आहे. आणि हे जे काही करार आहे किंवा घोषणापत्र बंधनकारक आहेत का? बंधनकारक आहेत का? तर नाही, लक्षात ठेवायचं बंधनकारक नाही. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं. एकच मिनिट. त्याच पद्धतीने जे काही इतर आपण जे भारतीय राज्यघटनेचे जे काही आपल्या कलम दिलेले आहेत किंवा मूलभूत हक्कांसंदर्भात आणि या मानवी हक्कामध्ये जे काही हक्क दिलेले आहेत तर त्या संदर्भाने आपल्याला जोड्या स्वरूपात प्रश्न विचारत असतो तर ते देखील दिसायला हवं. त्यानंतर पुढे जाऊयात. त्यानंतरच आहे एक एक घडामोडी ज्याच्यामध्ये असं सांगितलं गेलेलं होतं की रक्ताचे विकार असलेले जे लोक आहेत नोकऱ्यांमध्ये आरक्षणासाठी पात्र नाहीत. आधी थॅलेमेशिया, ओके, सो हे जे काही आजार आहे थॅलेमेशिया, थॅलेसेमिया, माफ करा, थॅलेसेमिया नॉट थॅलेमेसिया, थॅलेसेमिया. त्यानंतर आहे हिमोफोलिया, हिमोफिलिया, हिमोफिलिया, सिकल सेल, सिकल सेल. हे जे काही रक्ताचे आजार आहेत ते या आजारांचा समावेश एकंदरीतच कशात करण्यात आलेलं होतं तर जे काही दिव्यांग आहे तर त्या दिव्यांगांच्या व्याख्येमध्ये या आजारग्रस्तांना त्या दिव्यांगांच्या व्याख्येमध्ये समावेश करण्यात आलेलं होतं आणि ते नोकरीसाठी देखील पात्र असायचे. मात्र अलीकडे 2023 मध्ये, डिसेंबर 2023 मध्ये जे काही सामाजिक व सामाजिक सशक्तीकरण व न्याय मंत्रालय जे आहेत तर त्यांनी नोकरीसाठी या आजार किंवा हे जे काही आजार आहेत तर ते जडलेल्या लोकांना नोकरीसाठी पात्र म्हणजे दिव्यांग म्हणून पात्र घेतले जाणार नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी एकंदरीतच जे काही ओके. सो या ठिकाणी लक्षात ठेवायचे थॅलेसेमिया, हिमोफिलिया आणि सिकल सेल हे जे काही रक्ताचे जे आजार आहेत तर त्या आजारांचा समावेश दिव्यांग या व्याख्येमध्ये करण्यात येतो. मात्र ते नोकरीसाठी पात्र असणार नाही अशा पद्धतीचे जे काही निष्कर्ष आहे किंवा जी माहिती आहे ती संसदेमध्ये जे काही सामाजिक न्याय मंत्रालयाचे जे काही राज्यमंत्री आहेत तर त्यांनी सांगितलेलं होतं तर ते लक्षात ठेवायचं. त्यातलं त्यात दिव्यांग व्यक्तींच्या अधिकारासंदर्भात जे काही ऍक्ट आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे. राईट टू पर्सन्स विथ डिसएबिलिटीज. ओके, हा ऍक्ट आपल्यासाठी महत्वाचा आहे कारण यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ऍक्ट कधीच आहे 2016चा. सो हे ऍक्ट लक्षात ठेवायचं आहे. आणि या अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना सरकारी नोकऱ्यांमध्ये किती टक्के आरक्षण आहे? नोकऱ्यांमध्ये आरक्षण तर 4%. ओके, सो 4% आरक्षण आहे तर ते एक लक्षात ठेवायचं. ऍक्च्युअल जर विचारलास तर आपल्याला माहिती असायला. त्यानंतरच आहे पाळणा घर योजना. पाळणा योजना, आता पाळणा योजना एकंदरीतच जी काही केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय अंतर्गत जी काही योजना आहे ती राबवली जाते. भारतातील अंगणवाडी केंद्रामध्ये जवळपास 17,000 जे काही पाळणा घरे आहेत उभारण्याची ही योजना आपल्याला दिसून येते. ओके, उभारण्याची योजना आहे तर ते एक लक्षात ठेवायचं आहे की विचारलं तर. आणि कुठं तर अंगणवाडी केंद्रामध्ये योजना उभारली जाते. ओके, ते लक्षात ठेवायचं आहे. जुलै 2022 मध्ये जे काही मिशन शक्ती आहे तर त्या मिशन शक्ती अंतर्गत
या पाळणाघर राष्ट्रीय पाळणाघर योजनेचे रूपांतर कशात करण्यात आले, तर पाळणा योजनामध्ये करण्यात आले. तर ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, याच्यामध्ये नोकरदार मातांना, आता पाळणाघरामध्ये काय आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे. जे काही नोकरदार माता आहेत, महिला आहेत, गर्भवती महिला किंवा नोकरदार माता, सो त्यांना 6 महिने ते 6 वर्षे त्यांच्या बालकांसाठी 7.5 तास, ओके, सो 7.5 तास जे काही सुरक्षित स्थान प्रदान करणे, ओके, त्यांच्या बालकांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित स्थान प्रदान करणे त्यांच्या कामाच्या वेळेमध्ये, त्यासाठी म्हणून जी काही पाळणाघर योजना आहे तर ती सुरू करण्यात आलेली येत आहे किंवा आलेली आहे. 17,000 पाळणाघरे देशामध्ये उभारायचं. ओके, सो महिला विकास या टॉपिक अंतर्गत प्रश्न विचारले जाऊ शकतो. आणि त्यानंतरचं जे काही अत्यंत महत्वाची योजना आहे तर ते मिशन शक्ती. ओके, सो मिशन शक्ती यावर 100% प्रश्न विचारला जाईल अशी अपेक्षा आहे. 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार 15व्या वित्त आयोगाने काय सांगितलं तर 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी मिशन शक्ती योजना कधी सुरू केली, तर लक्षात ठेवायचं आहे 1 एप्रिल 2022 ला योजना सुरू केलेली आहे. ओके, 1 एप्रिल 2022 ला. याच्यामध्ये ही एक छत्री योजना आहे. ओके, अम्ब्रेला स्कीम आहे. कोणत्या मंत्रालय अंतर्गत, तर मिनिस्ट्री ऑफ ऑफकोर्स वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. ओके, सो या मंत्रालयाअंतर्गत जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली. आणि या मिशन शक्ती अंतर्गत 2 उपयोजनांचा समावेश होतो, तर ते लक्षात ठेवा. कदाचित त्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. संबल आणि सामर्थ्य. ओके, सो सामर्थ्य मराठीतच लिहितो, 1 मिनिट. संबल आणि सामर्थ्य अशा 2 उपयोजनांचा समावेश या मिशन शक्ती अंतर्गत करण्यात आलेला आहे. संबल जी काही योजना आहे ती महिलांच्या सक्षमीकरणासाठी व विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी म्हणून जी काही योजना आहे, महिलांच्या सुरक्षितता जोपासण्यासाठी. आणि याच्यामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो, तर ते लक्षात ठेवायचं. 1 स्टॉप सेंटर, त्यानंतर आहे महिला हेल्पलाईन किंवा वुमेन हेल्पलाईन याचा समावेश होतो. त्याचप्रमाणे बेटी बचाव बेटी पढाव या योजनेचा या ठिकाणी समावेश होतो. आणि प्लस नारी अदालत. ओके, हे नाव लक्षात ठेवायचं आहे. नारी अदालत या योजनांचा या ठिकाणी समावेश होत आहे. तर सामर्थ्य योजना कशासाठी आहे, तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी. ओके, एकंदरीतच उद्योग असेल किंवा वेगवेगळ्या घटकांमध्ये महिलांच्या अग्रेसर स्थान सुनिश्चित करण्यासाठी किंवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी म्हणून ही जी काही सामर्थ्य योजना आहे तर या मिशन शक्ती अंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे. ज्याच्यामध्ये उज्ज्वला योजना आहे. त्यानंतर स्वाधारगृह आहे, स्वाधारगृह. ओके, त्याच पद्धतीने राष्ट्रीय पाळणाघर, आताच आपण बघितलं राष्ट्रीय पाळणाघर, सो यांचा समावेश होतो. सो इतकं हे लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण मिशन शक्ती आणि जे काही पाळणा योजना आहे तर या ठिकाणी आपण बघितलेलं आहे, तर ते लक्षात ठेवा. ओके, इन डिटेल आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. पुढे जाऊया. त्यानंतर आहे शाश्वततेसाठी किवेस जागतिक जे काही क्वाकवेरली जागतिक विद्यापीठ क्रमवारी आहे तर ते सस्टेनेबिलिटीसाठी जाहीर करण्यात आलेलं आहे. सो किवेस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग फॉर सस्टेनेबिलिटी 2024 ची जे काही डेटा आहे ते या ठिकाणी आपण बघत आहोत. याच्यामध्ये कॅनडातील जे काही टोरंटो, कॅनडा या देशातील टोरंटो या युनिव्हर्सिटीने पहिले जे काही क्रमांक आहे ते पटकावलेले आहे. भारतातील विद्यापीठांचा विचार करता दिल्ली. ओके, 1 मिनिट.
दिल्ली विश्वविद्यालय किंवा दिल्ली विद्यापीठाने 220 जे काही रँक आहे ते मिळवलेलं आहे आणि भारतातील पहिली जी काही विद्यापीठ आहे, सो भारतातील अव्वल विद्यापीठांमध्ये या रँकमध्ये दिल्ली विद्यापीठाचा समावेश होतो. सो इतकंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर इतर जे काही परत युनिव्हर्सिटी रँकिंग आहे तर ते आपल्याला महत्वाचं आहे. या ठिकाणी सस्टेनेबिलिटी यावर आतापर्यंत प्रश्न विचारलेला आपल्याला दिसून येत नाही. ओके. त्यानंतरच आहे नाशिकमध्ये 27वा, ओके, महत्वाचा लक्षात ठेवा, 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव हे पुढे डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. ओके. सो कारण या ठिकाणी फक्त आयोजन कुठे झालेलं आहे ते दिलेलं आहे. सो लक्षात ठेवायचं 27वा जे काही राष्ट्रीय युवा महोत्सव आहे तर ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. सो नाशिक येथे जाहीर झालं आहे. त्यानंतर आहे मल्टी पॉवर्टी डायमेन्शन इंडेक्स. ओके. सो मल्टी डायमेन्शनली पॉवर्टी इंडेक्स कोणी जाहीर केलेला आहे? सो इंडियाच्या बाबतीत आहे, एकंदरीतच नीती आयोगाने हे जाहीर केलेलं आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. आणि याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जास्त डिटेलमध्ये लक्षात ठेवायचं नाही कारण या ठिकाणी आकडेवारी भरपूर आहे, आपल्याला बेसिक माहिती असणे गरजेचं आहे. ओके. तर याच्यामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की 2005-06 पासून आतापर्यंत म्हणजे 2023-24 पर्यंत जे काही दारिद्र्याचे प्रमाण आहे तर गेल्या 9 वर्षामध्ये 24.82 कोटी जे लोक आहेत, 24.82 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेतून, ओके, सो जे काही बिलो पॉवर्टी लाईन आहे तर त्याचा वर आले अशा पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ओके. या ठिकाणी 2013-14 पाहिजे होतं कारण 2013-14, ओके, 9 वर्षांचं जे काही आकडेवारी आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी पब्लिश करण्यात आलेलं आहे. ओके. आता राष्ट्रीय स्तरावर जे काही MPI इंडेक्स जे मोजल्या जात आहे त्या अगोदर याच्यामध्ये 3 निर्देशकांचा समावेश होतो, ज्यामध्ये आरोग्य, दुसरं आहे शिक्षण आणि तिसरं आहे राहणीमान. सो हे लक्षात ठेवायचं, या 3 निर्देशकांचा या ठिकाणी समावेश होतो आहे. ओके. त्यानंतरचा आहे अत्यंत महत्वाचा पुरस्कार जे 2023चा पुरस्कार आहे, जे 11 जानेवारी 2024 मध्ये गृहनिर्माण शहरी व्यवहार मंत्रालयाने जाहीर केले होते. ओके. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार पुढे जसं आपण हे करंट अफेअर बघणार आहोत 2024-25चा, त्याच्यामध्ये आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. ओके. मात्र आपण हे त्या ठिकाणी आपल्याला रिकॉल करता यायला पाहिजे किंवा एकंदरीत रिव्हिजन स्वरूपामध्ये जे बेसिक आहे तर बेसिक जे काही इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला रिवाइज व्हावा या उद्देशाने आपण या ठिकाणी हे आपण घेत आहोत. ओके. सो याच्यामध्ये कोणी जाहीर केलं ते लक्षात ठेवायचं, गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने जाहीर केलेला आहे जानेवारी 2024 मध्ये. ओके. 2023चा पुरस्कार आहे आणि यामध्ये लक्षात ठेवायचं पहिल्या क्रमांकावर जे काही शहर आहेत स्वच्छ शहर तर त्याच्यामध्ये इंदोर व सुरत या 2 शहरांना अनुक्रमे इन द सेन्स संयुक्तपणे पहिल्या क्रमांकाचा दर्जा या ठिकाणी मिळालेला आहे. मागील वर्षी अर्थात 2022 मध्ये जे काही इंदोर हे शहर आहे तर ते 6व्यांदा सलग होते, मात्र यावर्षी इंदोर जर आपण विचार केला तर 7व्यांदा 7 कन्झिक्युटिव्ह, ओके, कन्झिक्युटिव्ह 7व्यांदा सलगपणे प्रथम क्रमांक या
इंदोर या शहराने पटकावलेला आहे. तर सुरत याने पहिल्यांदा या ठिकाणी फर्स्ट टाइम पहिल्या रँकवर या ठिकाणी जे स्थान आहे ते मिळवले आहे. ओके, सो लक्षात ठेवा. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे? नवी दिल्ली. नवी दिल्ली का? तर नाही, नवी मुंबई. ओके, नॉट नवी दिल्ली, नवी मुंबई आपल्या महाराष्ट्रातील आहे, त्यामुळे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. नंतर चौथ्या स्थानी आहे विशाखापट्टणम. चौथ्या स्थानी विशाखापट्टणम, आंध्र प्रदेशमधील. ओके, आंध्र प्रदेश. ओव्हरऑल रँकिंग आपण बघितलं. आता लक्षात ठेवायचं आहे की 1,00,000पेक्षा कमी. ओके, आता जे काही हे शहर आहे तर ते 1,00,000पेक्षा जास्त, 1,00,000पेक्षा जास्त शहर होते, 1,00,000पेक्षा कमी. सो लक्षात ठेवायचं आहे 1,00,000पेक्षा कमी शहरांचा विचार जर आपण केला तर त्याच्यामध्ये पहिला क्रमांक आहे सासवड. ओके, महाराष्ट्र, सातारा जिल्ह्यातील सासवड. दुसऱ्या क्रमांकात लक्षात ठेवायचं आहे पतन, गुजरात मधील आहे. तिसऱ्या क्रमांकाचा आहे लोणावळा. ओके, लोणावळा पुणे, महाराष्ट्र. चौथ्या स्थानी आहे कराड, अगेन सातारा. आणि पाचव्या स्थानी आहे पाचगणी, अगेन महाराष्ट्र. ओके, सो महाराष्ट्रातील या 5 पैकी 4 शहरांचा या 1,00,000पेक्षा कमी असणाऱ्या स्वच्छ शहरांच्या याच्यामध्ये स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारामध्ये यांचा समावेश आहे. तर ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि सर्वात स्वच्छ राज्य, ओके, सर्वात स्वच्छ जे काही राज्य आहेत स्टेटच्या बाबतीत, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र पहिल्यांदा, म्हणजे महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्यानंतर आहे मध्य प्रदेश आणि त्यानंतर आहे छत्तीसगड. ओके, सो जवळजवळचे जे काही राज्य आहेत तर यांनीच या स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये पहिल्या स्थानी पटकावलेलं आहे. तर ते लक्षात ठेवायचं आहे. आता त्यानंतरचं जे काही योजना आहे तर ती लक्षात ठेवा. शैक्षणिक दृष्ट्या आपल्यासाठी महत्वाचं आहे, किंबहुना ते प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. ओके, सो प्रेरणा कार्यक्रम, प्रेरणा कार्यक्रम शिक्षण मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे. शिक्षण मंत्रालय. प्रेरणा काय आहे तर ते लक्षात ठेवा. प्रेरणा म्हणजे अँड एक्सपेरिमेंटल लर्निंग प्रोग्राम. ओके, एक्सपेरिमेंटल लर्निंग प्रोग्राम आहे म्हणजेच काय तर अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रम. ओके, सो मराठीमध्ये यालाच आपण काय म्हणतो? अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रम. आणि आयोगाने एकंदरीतच यावर 2022च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला होता. कशाचा भाग आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे. NEP अर्थात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 या अंतर्गत या प्रेरणा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढे जाऊया. त्यानंतरचा जो आहे तो असरचा अहवाल. असर अहवाल 2023. कोणती संस्था जाहीर करते यावर आपल्याला इव्हन कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये देखील प्रश्न विचारण्यात आलेला होता. प्रथम नावाची संस्था जाहीर करत असते. ओके, सो लक्षात ठेवायचं प्रथम नावाची संस्था. 2023 जे काही संकल्पना होती किंवा या अहवालाचे शीर्षक काय होतं तर ते लक्षात ठेवायचं. शीर्षक होते बियॉन्ड बेसिक. ओके, सो बियॉन्ड बेसिक हे नाव लक्षात ठेवा. त्यानंतर आहे कोणती संस्था जाहीर करते तर प्रथम ही संस्था जाहीर करते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रथम संस्थेबद्दल आपल्याला थोडक्यात बेसिक माहिती असायला हवी. सो 2005 पासून जी काही संस्था आहे तर सर्व ग्रामीण भागातील जे काही ग्रामीण जिल्हे आहेत तर सर्वेक्षण आयोजित करून शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जे काही मूलभूत किंवा प्राथमिक स्तरावरील शिक्षण आहे तर त्या संदर्भाने जी आकडेवारी आहे तर ती संस्था जाहीर करत असते. सो इतकंच आपल्यासाठी या ठिकाणी महत्वाचं आहे. ओके, लक्षात ठेवायचं आहे प्रथम ही संस्था.
आणि प्रथम ही संस्था काय तर एक NGO आहे, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. त्यानंतर पुढे जाऊया. आपण आज जून 2024 पर्यंत जे काही 6 महिने, तर जे काही महत्वपूर्ण डेटा मला वाटतो व्यक्तिगतरित्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून, तर ते मी या ठिकाणी घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. एक मिनिट. त्यानंतर आहे वैभव फेलोशिप कार्यक्रम. वैभव फेलोशिप कार्यक्रम कशासाठी आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे. जे काही वैश्विक भारतीय वैज्ञानिक कार्यक्रमाअंतर्गत परदेशातील जे काही भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ आहेत, तर त्यांच्या संदर्भाने अल्पकालीन सहयोग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हा एक फेलोशिप स्वरूपाचा कार्यक्रम आपल्याला दिसून येतो आहे. ओके, तो लक्षात ठेवायचा आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नॉट मंत्रालय, सो विभाग अंतर्गत जी काही योजना आहे ती जून 2023 मध्ये सुरू करण्यात आलेली ही योजना आहे. सो परदेशातील संस्थांमध्ये जे तज्ञ वैज्ञानिक आहेत, तर त्यांच्या संदर्भात शैक्षणिक व संस्थात्मक सहयोग सुलभ करण्याच्या दृष्टिकोनातून विशेषतः विज्ञान संदर्भात ओके वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप करण्यासाठी म्हणून एक फेलोशिप प्रकारची ही योजना आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, फेलोशिप योजना किंवा फेलोशिप स्कीम आपण म्हणू शकतो. ओके, 2023 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. विभाग कुठला आहे, तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. एक अहवाल आलेला होता, इदाते आयोगाचा अहवाल. इदाते आयोग, सो लक्षात ठेवायचं, यांनी आपला एक अहवाल प्रसिद्ध केलेला होता. इदाते आयोग काय आहे, तर 2014 मध्ये भिकू रामजी इदाते, ओके, सो भिकू रामजी इदाते यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग स्थापन करण्यात आलेला होता. आणि यामध्ये जे काही भटक्या म्हणजेच नॉमेडिक ट्राईब्स आहेत, त्यानंतर आहे अर्ध सब नॉमेडिक ट्राईब्स जे आहेत, ओके, अर्धभटक्या आणि विमुक्त जमाती संदर्भाने जी काही आकडेवारी आहे, राज्यव्यापी आकडे गोळा करण्यासंदर्भात. ओके, सो एनटीज, एसएनटीज आणि जे काही डीएनटीज आहेत, डिस्पर्स नोमॅडिक ट्राईब्स, सो त्यांच्या बाबतीत जो काही अहवाल आहे, तर या ठिकाणी त्या संदर्भाने हा आयोग गठीत करण्यात आलेला होता. सो या कॅटेगरी किंवा या समुदायातील जे लोक आहेत किंवा समुदायातील जे काही बांधव आहेत, तर त्यांचा एकंदरीत समस्यांचे निराकरण करण्यासाठी म्हणून या इदाते आयोग किंवा हे जे काही इदाते आयोग आहेत, तर ते गठीत करण्यात आलेले होते आणि त्यानुसार शासनाकडे शिफारशी करेल अशा पद्धतीने होतं. सो त्यांनी या अलीकडे या संदर्भाने अहवाल शासनाला केलेला आहे, तर दिलेला आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. आता मानवी हक्काचा किंवा मानवाधिकार आयोग. ओके, सो इदाते आयोगाने आपला जो काही अहवाल आहे तो कोणाला सादर केलेला आहे, नाही जो इदाते आयोगाने अहवाल प्रसिद्ध केलेला होता, तर त्या इदाते आयोगावर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने त्यांच्या शिफारशींना अंमलबजावणी करावी किंवा अंमलबजावणीवर भर देण्यासाठी म्हणून मानवाधिकार आयोगाने त्याच्या महत्वावर भर दिलेलं होतं. त्या संदर्भाने या ठिकाणी जी माहिती आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती. सो ते लक्षात ठेवायचं. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आपण थोडक्यात या ठिकाणी बेसिक बघणार आहोत. ओके, नॅशनल ह्युमन राईट कमिशन.
कधी स्थापन झालेली आहे तर ते लक्षात ठेवा 12 ऑक्टोबर 1993ला 1993चा ऍक्ट अंतर्गत जे काही ह्युमन राईट ऍक्ट आहे तर त्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेली जी काही आयोग आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोग तर ते लक्षात ठेवायचं आहे. कोणती संस्था आहे तर वैधानिक संस्था आहे, वैधानिक संस्था. ओके, यामध्ये पॅरिसचे जे काही तत्व आहेत 1991 मध्ये तर त्या पॅरिसच्या तत्वाला अनुषंगाने भारतामध्ये 1991च्या पॅरिस मध्ये म्हणजे काही मानवी हक्कासंदर्भात परिषद पार पडलेली होती तर त्या ठिकाणी पॅरिस तत्व ठरवण्यात आलेलं होतं. सो त्या तत्वाला अनुसरून एकंदरीतच वैधानिक आयोगाची किंवा या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना भारतामध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये एक अध्यक्ष आणि 5 काय असतात तर पूर्णवेळ सदस्य असतात. पूर्णवेळ सदस्य 5 पैकी एक हे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश किंवा माजी न्यायाधीश असतात तर ते लक्षात ठेवायचं. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश किंवा माजी न्यायाधीश. एक जे सदस्य असतात ते हायकोर्टाचे न्यायाधीश किंवा माजी न्यायाधीश असतात. आणि 3 सदस्य हे मानवी हक्कासंदर्भाने विशेष ज्ञान असणारे आणि या 3 पैकी किमान एक सदस्य ही महिला असावी अशा पद्धतीची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर ते लक्षात ठेवायचं. आणि 7 जे सदस्य असतात ते माननीय किंवा एकंदरीत त्याला आपण काय म्हणतो तर 7 मानव किंवा डीम सदस्य असतात. ओके, सो 7 मानव सदस्य असतात ज्यामध्ये नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट, त्यानंतर आहे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. या जे काही हे 3 संस्था आहेत. ओके, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, त्यानंतर आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, त्यानंतर अनुसूचित जमाती आयोग. या तीनही संस्था कशा आहेत तर संवैधानिक संस्था आहेत किंवा घटनात्मक संस्था आहेत. तर या संस्थांचे अध्यक्ष यासोबतच नॅशनल वुमन कमिशन राष्ट्रीय महिला आयोग, त्यानंतर आहे नॅशनल मायनॉरिटी कमिशन. ओके, सो नॅशनल मायनॉरिटी कमिशन. त्यानंतर जे काही दिव्यांग संदर्भाने जे काही आयुक्त आहेत. ओके, सो दिव्यांगांचे मुख्य आयुक्त तर त्यांचा या ठिकाणी समावेश होतो. सो असे 7 सदस्य झाले का 7. यासोबतच जे काही नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स राईट आणि दिव्यांग संदर्भाने दिव्यांग विभागाचे मुख्य आयुक्त यांचा या ठिकाणी 7 माननीय सदस्यांमध्ये समावेश होतो. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. यांचा कार्यकाळ किती असतो तर 3 ते 70 वर्षापर्यंत असतो. ओके, लक्षात ठेवायचं. जे काही सदस्य आहेत सदस्य किंवा अध्यक्ष त्यांचा कार्यकाळ 3 किंवा वयाची 70 वर्षापर्यंत असतो. सो इतकंच या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढे जाऊयात, वेळ खूप जातो आहे. प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे. ओके, सो ते आपल्यासाठी महत्वाचं नाही. तर एक जी काही मत्स्य पायाभूत सुविधा विकास निधी आहे ज्याला आपण फिशरीज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड म्हणत असतो. सो याला 2025-26 पर्यंत 3 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे. आता या अंतर्गत या मत्स्य संपदा योजना आहे किंवा प्रधानमंत्री एकंदरीत GS4च्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना यावर आपल्याला GS3 मध्ये, GS2 मध्ये, त्यानंतर नॉट GS2 तर GS1 मध्ये जे काही कृषी शिक्षण आहे तर त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि GS4 मध्ये 100% आपल्या सिलेबस मध्ये ते मेन्शन केलेलं आहे, त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, सो ही योजना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कधी सुरू झालेली योजना आहे तर सप्टेंबर 2020 मध्ये ही योजना सुरू झालेली आहे. सो 10 सप्टेंबरला ही योजना सुरू झालेली आहे.
एकंदरीतच देशामध्ये मत्स्य व्यवसायाच्या केंद्रीय व शाश्वत विकासासाठी म्हणून ही योजना सुरू झाली आहे. ओके, नावाप्रमाणे, तर ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर आहे, पुढे जाऊयात आपण. त्यानंतरची योजना आहे किंवा त्यानंतरचे जे काही घटक आहे तर ते लक्षात ठेवायचं आपल्याला या ठिकाणी. PM सूर्यघर. ओके, सो PM सूर्यघर योजना, सूर्यघर मुक्त बिजली योजना, किंवा आपण मराठीमध्ये PM सूर्यघर मोफत वीज योजना आपण म्हणू शकतो. सो 13 फेब्रुवारीला या संदर्भाने 13 फेब्रुवारी 2024ला याची घोषणा पंतप्रधानांनी केलेली होती. ते लक्षात ठेवायचं आहे. आणि या अंतर्गत प्रत्येक महिन्याला जे कुटुंब या PM सूर्यघर योजनेअंतर्गत जे काही रूफटॉप सोलर कार्यक्रमाअंतर्गत जे सोलर पॅनल लावतील तर त्यांना 300 युनिट्स जे काही 300 युनिट्स मोफत वीज पुरवला जाईल अशा पद्धतीने या ठिकाणी या योजनेमध्ये ठरवण्यात आलेलं आहे. सो लक्षात ठेवायचं आहे. पुढे यावर जे काही ऍडिशनल किंवा ही जी काही योजना ऍक्च्युअल मध्ये कधी इम्प्लिमेंट झाली तर ते आपण पुढच्या याच्यामध्ये बघणारच आहोत. ओके, तो किमान हे लक्षात ठेवायचं आहे, 300 युनिट पर्यंत मोफत योजना. ओके, सो एकंदरीत रूफटॉप सौर कार्यक्रमाअंतर्गत जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर रूफटॉप सोलर क्षमता जे काही कार्यक्रम आहे तर ते त्या अंतर्गत 31 जानेवारी 2024 पर्यंत 11.08. ओके, सो 31 जानेवारी 2024 पर्यंत 11.08 जे काही गिगावॅट्स आहेत रूफटॉप अंतर्गत. ओके, सो रूफटॉप सोलर पॅनल अंतर्गत एकंदरीत आपण जी काही स्थापित क्षमता आहे ती तयार झालेली आहे. आणि रूफटॉप सौर स्थापित क्षमतेमध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे, लक्षात ठेवा. एनर्जी काही सेक्शन आहे आपल्या GS4 मध्ये तर त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकावर आहे, जे 1.7 गिगावॅट इतकी जी काही स्थापित क्षमता आहे आपल्या महाराष्ट्राची आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, स्थापित क्षमता. पुढे जाऊया. वन लायनर स्वरूपाचा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, जे आपल्या GS3 मधील जे काही स्किल संदर्भाने किंवा व्यावसायिक जे काही शिक्षण आहे तर त्या अंतर्गत आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर लक्षात ठेवायचं आहे, पहिली स्किल इंडिया सेंटर कुठे सुरू करण्यात आलेले आहे तर संबलपूर ओडिशा या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. तर ते लक्षात ठेवायचं या ठिकाणी. ओके, जाऊया. एकच मिनिट. एक पशुसंवर्धन किंवा पशुसंवर्धन संदर्भाने आकडेवारी प्रसिद्ध झालेली होती. तर ती आकडेवारी आपल्यासाठी महत्वाची नाही, मात्र जे काही नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन, किंवा लाईव्हस्टॉक आपण म्हणत असतो, ही कधीची आहे तर ते आपल्याला माहिती असायला हवी. सो ज्याला आपण राष्ट्रीय पशुधन अभियान कधी सुरू झालेले आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे. 2014-15 मध्ये ही योजना सुरू झालेली आहे. ओके, ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यानंतर आहे स्वयं प्लस प्लॅटफॉर्म. दरवर्षी यावर प्रश्न असतो. सो स्वयं प्लस प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेले आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. सो याच्यामध्ये केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्रालय अंतर्गत 2024 मध्ये या स्वयं प्लस प्लॅटफॉर्मचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. ओके, या अंतर्गत जे काही मुख्य कार्यक्रम आहे
ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणत असतो तर मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. आणि याची सुरुवात 2017 मध्ये झालेली आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे. 2017 मध्ये मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, ओके, सो मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अंतर्गत ही जे काही उपक्रम आहे ते राबवले जाते. सो त्याला अनुसरून आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीला अनुसरून या ठिकाणी या स्वयं प्लस जे काही स्वयं प्लस प्लॅटफॉर्म आहे ते बहुभाषांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचे अत्यंत महत्वाचे आणि आरोग्य टॉपिक अंतर्गत विचारला जाऊ शकतो. सो मिशन उत्कर्ष काय आहे तर लक्षात ठेवायचं आहे. ॲनिमिया विरुद्ध ॲनिमिया विरुद्ध लढण्यासाठी किंवा ॲनिमियाचा सामना करण्यासाठी, ओके, किंवा त्याला रोखण्यासाठी म्हणून या मिशन उत्कर्षची जे काही उत्कर्ष याचा शुभारंभ एकंदरीतच आयुष मंत्रालय, कोणते मंत्रालय आहे? आयुष मंत्रालय. ओके, सो आयुष मंत्रालय प्लस महिला व मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. ओके, सो मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट या अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके, सो या दोन जे काही मंत्रालय आहे, सो या मंत्रालय अंतर्गत सुरू करण्यात आलेलं आहे. सो याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये फर्स्ट जे काही टप्पा आहे किंवा स्टेज आहे तर त्याच्यामध्ये 5 राज्यांचा, सो 5 राज्यांमध्ये कोणते राज्य आहे तर लक्षात ठेवायचं आहे. आसाम मधील धुबरी, त्यानंतर आहे पश्चिम सिंगभूम, कुठला? झारखंड मधला, झारखंड. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील गडचिरोली. आपला महाराष्ट्र आहे का तर नक्कीच महाराष्ट्रातील गडचिरोली. राजस्थान मधील जे काही धौलपूर आहे, राजस्थान मधील धौलपूर या ठिकाणांचा या ठिकाणी समावेश होत आहे. ओके, किती राज्य झाले? धुबरी आसाम, छत्तीसगड मधील, ओके, सो छत्तीसगड मधील बस्तर लक्षात ठेवायचं आहे. बस्तर, छत्तीसगड या ठिकाणांचा या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि या भागातील जे काही किशोरवयीन महिला आहेत किंवा किशोरवयीन जे मुली आहेत तर त्यांचा पोषण स्तर वाढवणे आणि ॲनिमियापासून त्यांना दूर ठेवणे किंवा ॲनिमियापासून संरक्षण करणे यासाठी म्हणून जे काही उत्कर्ष मिशन आहे तर या मिशनचा शुभारंभ करण्यात आलेला आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढे जाऊया. त्यानंतरच आहे उन्नती योजना, लक्षात ठेवायचं आहे. उन्नती योजना फास्ट घेऊ थोडा पण. उन्नती योजना, आता उन्नती योजना काय आहे तर एकंदरीतच जे ही योजना आहे तर ते ईशान्येकडील प्रदेशात औद्योगिक वाढ आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी, औद्योगिक वाढ व रोजगार निर्मिती याला चालना देण्यासाठी म्हणून या योजनेचा शुभारंभ मार्च 2024 मध्ये एकंदरीतच या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे. सो उन्नती म्हणजे काय तर उत्तर पूर्व ट्रान्सफॉर्मेटिव्ह स्कीम म्हणून याला ओळखली जाते. आणि याचा कालावधी किती असणार आहे तर लक्षात ठेवायचा कालावधी कितीपर्यंत असणार आहे तर 31 मार्च 2034 पर्यंत असणार आहे. म्हणजे
जवळपास 8 वर्ष. हे आपल्याला माहितीच नाही, गरजेचं आहे. त्यानंतरचं जे काही योजना आहे तर ते योजना लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. परीक्षेत विचारला जाऊ शकेल अशी योजना आहे PM सूरज पोर्टल. PM सूरज पोर्टल. आता PM सूरज म्हणजे काय तर लक्षात ठेवायचं आहे प्राईम मिनिस्टर किंवा प्रधानमंत्री सामाजिक उत्थान. ओके, सो लक्षात ठेवायचं उत्थान आणि रोजगार आधारित जनकल्याण. सो जनकल्याण, ज्याला शॉर्ट मध्ये काय म्हटलं गेलेलं आहे, PM सूरज म्हटलं गेलेलं आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे. कशा संदर्भात आहे, सामाजिक उत्थान आणि रोजगार आधारित जनकल्याण करण्यासाठी म्हणून या पोर्टलचं अनावरण केलेलं आहे. मंत्रालय लक्षात ठेवायचं आहे, कोणतं मिनिस्ट्री आहे तर ते आहे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय. सक्षमीकरण मंत्रालय अंतर्गत या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो नावावरून आपल्याला लक्षात येऊन जाईल. आपल्याला फक्त PM सूरज म्हणजे काय तर ते माहिती असायला हवे. सामाजिक उत्थान आणि रोजगार जे काही रोजगार आधारित जनकल्याण नावाची स्कीम आहे. ओके, त्यानंतरचा अत्यंत महत्वाचा आहे आणि 100% यावर प्रश्न विचारेल किंवा विचारला जाईल असं आपल्या चालू घडामोडीचा महत्वपूर्ण जे आपल्या पूर्वपरीक्षेमध्ये देखील यावर कुठलीही पूर्वपरीक्षा असो, आयदर मग ती कंबाईनची पूर्वपरीक्षा असो की राज्यसेवेची, ओके, किंवा इव्हन ग्रुप सीची पूर्वपरीक्षा, त्याच्यामध्ये देखील प्रश्न विचारले जातो. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2023-24चा अहवाल जाहीर झालेला होता 13 मार्च 2024ला. ओके, सो याच्यामध्ये भारताचा रँक किंवा या अहवालाचं नाव काय आहे, शीर्षक ते लक्षात ठेवायचं आहे. एकंदरीत GS3च्या अनुषंगाने शीर्षक देखील विचारले जाऊ शकतो. ब्रेकिंग द ग्रिडलॉक. ब्रेकिंग द ग्रिडलॉक कोऑपरेशन इन पोलराइज वर्ल्ड. रीइमॅजिंग कोऑपरेशन इन पोलराइज वर्ल्ड हे नाव होतं. ओके, सो ब्रेकिंग द ग्रिडलॉक इतकं जरी आपल्याला लक्षात राहिलं तरी आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेत आपण हिंट लावू शकतो किंवा एकंदरीतच उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आता या अंतर्गत जे 2022 मध्ये जे आकडे 2022चा जे काही डेटा घेण्यात आलेला होता तर त्यानुसार या आकडेवारीमध्ये जे काही डेटा शो करण्यात आलेला आहे तर या SDI नुसार 2022चा आकडेवारी घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये भारताला एकूण गुण किती किंवा स्कोर किती मिळालेला आहे तर 0.644 इतका स्कोर मिळालेला आहे. आणि मध्यम मानव विकास गटामध्ये मध्यम मानव विकास, ओके, सो मध्यम मानव विकास गटामध्ये भारताचा समावेश होतो. आणि रँक लक्षात ठेवायचा आहे की भारताचा रँक किती आहे तर रँक आहे 134. ओके, सो 134 रँक आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे. 2022चा डेटा घेण्यात आलेला आहे आणि 2023-24च्या या आकडेवारीच्या नावानं जे काही अहवाल आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. किती देशांमध्ये तर 193 देशांमध्ये हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पहिले 3 देश कुठले आहेत तर पहिले 3 देश लक्षात ठेवायचे आहे स्वित्झर्लंड, दुसरा आहे नॉर्वे, त्यानंतर तिसरा आहे आइसलँड. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. आणि तळातील देश किंवा सर्वात शेवटी असणारा देश लक्षात ठेवायचा आहे. या ठिकाणी 193वा देश कुठला आहे तर सोमालिया. ओके, आफ्रिका खंडातील सोमालिया हा देश हा तळात आहे. त्यानंतर भारता शेजारी देश तुम्ही लक्षात ठेवू शकता. चीन 75 आहे, श्रीलंका 78, भूटान 125 स्थानी, बांगलादेश 129 स्थानी, बांगलादेश बांगलादेश देखील आपल्या पुढे आहे. नंतर नेपाळ 146 आणि पाकिस्तान 164व्या स्थानी आहे. ओके, तर ते लक्षात ठेवायचं आहे. 2021च्या आकडेवारीनुसार जी काही 2021च्या आकडेवारीनुसार जो अहवाल मागे प्रसिद्ध करण्यात आलेला होता, ओके, सो त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं भारताचा रँक किती होता तर भारत 100
135व्या स्थानी होता. ओके, सो 135व्या स्थानी होता. सो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी क्रायटेरिया कुठली क्रायटेरिया घेतली जाते तर ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. मानवी विकास गट किंवा SDI इंडेक्स बेसिक जाणून घेऊ. 1990 मध्ये पहिल्यांदा ही जी काही संकल्पना आहे तर ती उदयास आली. पाकिस्तानचे जे काही अर्थतज्ञ होते कोण, महबूब उल हक आणि भारताचे अर्थतज्ञ अमर्त्य सेन प्लस मेघनाथ देसाई यांनी मिळून एकंदरीतच जी काही संकल्पना आहे तर ती डेव्हलप केलेली आहे. आणि 3 मापदंडांवर किंवा 3 डायमेन्शनवर जे काही SDI आहे 3 डायमेन्शन्स कुठले आहेत तर ते लक्षात ठेवायचं आहे. दीर्घ व निरोगी आयुष्मान किंवा आयुष्य, ओके, किंवा त्यालाच आपण आरोग्य देखील म्हणत असतो, आरोग्य. दुसरा मापदंड काय आहे तर ज्ञानार्जनासाठी जी संधी आहे, ज्ञानार्जन लक्षात ठेवू शकता. ज्ञानार्जन म्हणजेच काय, शिक्षण. ओके, शिक्षण. आणि तिसरा जो काही डायमेन्शन आहे तर तो आहे जीवनमानाचा दर्जा. जीवनमानाचा दर्जा. सो एकंदरीतच आरोग्य, शिक्षण आणि जीवनमानाचा दर्जा या 3 डायमेन्शनच्या आधारे या ठिकाणी जे काही निर्देशांक आहेत ते मोजले जातो. ओके, त्याच्यामध्ये जे इंडिकेटर्स आहेत तर इंडिकेटर्स देखील लक्षात ठेवा. 3 डायमेन्शन आहेत आणि इंडिकेटर्स किती आहेत. इंडिकेटर्स मध्ये एक आहे लाईफ एक्सपेक्टन्सी, ज्याला आपण जन्माच्या वेळेसचे जे काही आयुर्मान आपण म्हणत असतो, लाईफ एक्सपेक्टन्सी. दुसरा आहे मीन इयर ऑफ प्रायर स्कूलिंग फॉर ॲडल्ट एज 25 अँड ओल्डर. ओके, म्हणजे काय तर 25 वर्षापेक्षा अधिक वयांचा जी काही प्रौढांची सरासरी शालेय वर्ष किती झालेला आहे. त्याचप्रमाणे 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांची अपेक्षित शालेय वर्ष, बालकांची अपेक्षित शालेय वर्ष यांचा या ठिकाणी समावेश होतो आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि परचेसिंग पॉवर GNI चा समावेश होतो आहे. ओके, सो GNI जे परचेसिंग पॉवर पॅरिटीनुसार याचा समावेश होतो. आणि एकंदरीतच जी काही मूल्य आहे मूल्य लक्षात ठेवायचे. 0 ते 1 दरम्यान जे काही मूल्य आहे, व्हॅल्यू आहे, ते मोजले जातो. 1च्या जवळपास असेल, जितकं जास्त मूल्य असेल. ओके, सो 1 म्हणजे उच्च मानव विकास दर, उच्च किंवा अतिउच्च आपण म्हणू शकतो. उच्च दर आपल्याला दर्शवतो. आणि 0 म्हणजे निम्न किंवा निकृष्ट मानव विकास आपण म्हणू शकतो. म्हणजे जितका जास्त स्कोर असेल तर तितका जास्त जे काही या मूल्याचे स्कोर जितका जास्त असेल तर तितका जास्त त्या ठिकाणी विकास झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. तर ते लक्षात ठेवायचं आहे. आता या अहवालासोबतच एक आणखी लैंगिक असमानता निर्देशांक, त्याला आपण इंग्लिशमध्ये जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स म्हणत असतो. तर ते देखील या ठिकाणी जाहीर झालेलं आहे 2022 या नावाने. म्हणजेच काय तर लैंगिक असमानता निर्देशांक. आणि याच्यामध्ये भारताचा रँक किती आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे. 108. ओके, सो 108 या स्थानी भारताचा रँक आहे. आणि 2021 मध्ये किती होता या लैंगिक असमानता निर्देशांकामध्ये तर 122 रँक होता. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे 108व्या स्थानी आहे. आणि यासाठी 3 आयाम
जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स मध्ये तीन आयामांचा विचार केला जातो. तीन आयाम म्हणजे काय तर डायमेन्शन्स. ओके, डायमेन्शन्सचा विचार केला जातो. कुठले तीन डायमेन्शन्स आहेत तर यावर आयोग आपल्याला प्रश्न विचारत असतो, तर ते लक्षात ठेवायचं आहे. एक आहे त्यामधील रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मी सायमल्टेनियसली याच्यासोबतच एकंदरीत मराठी देखील सांगतो आहे आणि इंग्लिशमध्ये देखील लिहितो आहे, किंवा मराठीत लिहितो आणि इंग्लिशमध्ये देखील सायमल्टेनियसली सांगतोय, जेणेकरून आपल्याला दोन्ही भाषेमध्ये जे काही टर्म्स आहेत ते व्यवस्थित अंडरस्टँड होईल. सो रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय तर पुनरुत्पादक आरोग्य. ओके, सो त्यालाच आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणत असतो. सो याचा समावेश असतो. त्यानंतर आहे एम्पॉवरमेंट, अर्थात सशक्तीकरण, महिलांचे सशक्तीकरण किती झालेलं आहे. आणि तिसरा जो काही डायमेन्शन आहे तर ते आहे लेबर मार्केट. ओके, सो लेबर मार्केट अर्थात श्रम बाजार. सो श्रमिक बाजारमध्ये किंवा श्रम बाजारमध्ये महिलांचा सहभाग किती आहे तर त्यांचा समावेश होत आहे. आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये MMR इंडिकेटर्स आहेत. ओके, सो डायमेन्शन आपण बघितलं आणि आता हे जे काही या डायमेन्शन अंतर्गत असणारे इंडिकेटर्स आपण या ठिकाणी बघतो. सो MMR म्हणजे माता मृत्यू दर किती आहे. त्यानंतर आहे ॲडोलसंट बर्थ रेट किती आहे. ओके, ॲडोलसंट बर्थ रेट, ॲडोलसंट बर्थ रेट. ओके, म्हणजेच काय तर किशोरवयीन जन्मदर, किशोरावस्थापर्यंत महिला किती बाळांना जन्म देऊ शकतो, तर त्यानुसार ॲडोलसंट बर्थ रेट काढला जातो, तो किती आहे. सो याचा समावेश या रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये केला जातो. त्यानंतर आहे या ठिकाणी शिक्षण, किमान माध्यमिक शिक्षण असलेल्या प्रौढ महिला आणि पुरुषांचे प्रमाण, म्हणजे महिलांचे शिक्षणाचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत. ओके, सो किती झालेलं आहे शिक्षण प्रमाण, प्रौढत्व शिक्षण प्रमाण. त्यासोबतच जे काही संसदेतील प्रतिनिधित्व याचा देखील या ठिकाणी विचार करण्यात येतो एम्पॉवरमेंट या डायमेन्शन मध्ये. त्यानंतर लेबर मार्केटमध्ये लक्ष ठेवायचं आहे. लेबर मार्केटमध्ये कशाचा समावेश होतो तर श्रम शक्तीचा सहभाग किती आहे. ओके, पार्टिसिपेशन रेट, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट याचा या ठिकाणी समावेश होत आहे. सो अशा पद्धतीने तीन डायमेन्शन आहेत आणि इंडिकेटर्स किती आहेत, 1 2 3 4 आणि 5 इंडिकेटर्स म्हणजे निर्देशके. ओके, सो लक्ष ठेवायचं आहे निर्देशके. सो 5 निर्देशके आणि तीन आयाम किंवा डायमेन्शनचा या ठिकाणी समावेश होतो. त्यानुसार एकंदरीतच जे काही GII आहे अर्थात जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स ते काढला जातो आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे. याचे मूल्य कसे असतो तर ते मूल्य लक्षात ठेवा, मूल्य 0 ते 1. आता या ठिकाणी एक कॅची पॉइंट आहे. जे काही SDIचे मूल्य आपण बघितलं, एक म्हणजे चांगला विकास आपण त्या ठिकाणी कन्सिडर करत असतो, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं 0 म्हणजे जे काही समानता आहे ती चांगल्या पद्धतीने झालेली आहे, म्हणजे GII उच्च विकास आहे किंवा या ठिकाणी जे जेंडर इनइक्वॅलिटी आहे तर त्याच्यामध्ये आपल्या 0 म्हणजे समानता चांगली आहे. ओके, म्हणजे भेदभाव कमी आहे असं आपण म्हणू शकतो. समानता उच्च आणि 1 असेल तर काय तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अत्यंत असमानता. ओके, आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहे. जी काही GII आहे जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स त्याची सुरुवात कधी झाली तर तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करणार आहात. ओके, 1995 ला झाली का, 1996 ला झाली का, की 1990 ला झाली, की 2010 मध्ये झाली. या 4 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी मी देतो आहे. सो तुम्ही या 4 ऑप्शन पैकी कुठल्या वर्षी याची सुरुवात झाली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. ओके, त्यानंतर पुढे जाऊया. थोडासा लेक्चर लेंदी होऊ शकतो, तरी तुम्हाला
मी सांगू इच्छितो की तुम्ही हे जे काही लेक्चर आहे ते रीडच्या स्पीडने जरी बघितलं तरी तुमचं ते व्यवस्थित कव्हर होईल आणि एकंदरीतच 6 महिन्यांचं जे काही GS3 संदर्भात जे काही घडामोडी आहेत तर ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. ओके, त्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये आपण ऑगस्ट म्हणजे जून पर्यंत आपण या ठिकाणी कव्हर करणार आणि जुलै ते फेब्रुवारी 2025 पर्यंतचं दुसऱ्या पार्टमध्ये आपण कव्हर करणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, त्यानंतरचं आहे उल्हास. सो योजना आहे, लक्षात ठेवा, शिक्षणासंदर्भात ही योजना आहे. उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम म्हटलं जातं याला, साक्षरता कार्यक्रम. आज पहिल्यांदा हे जे काही ॲप आहे किंवा ऍप्लिकेशन आहे तर त्यावरच पहिल्यांदा हे ट्राय करतो. ओके, त्याच्यामुळे थोडाफार इनकन्व्हिनियंट होऊ शकतो, त्याबद्दल तुम्ही थोडं टॉलरेट करा. उल्हासचा फुल फॉर्म काय होतो तर अंडरस्टँडिंग. सोबत तुम्ही जर नोट्स काढत असाल तर वेल अँड गुड, तुम्हालाच त्याचा जास्त फायदा होणार आहे. सो याचा फुल फॉर्म काय आहे तर अंडरस्टँडिंग लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल सोसायटीज. ऑल इन सोसायटीज अशा पद्धतीने या ठिकाणी त्याचा फुल फॉर्म होतो. आणि एकंदरीतच त्याचा कालावधी किती आहे तर 2022 ते 2027 पर्यंत त्याचा कालावधी असणार आहे. ओके, ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे. केंद्र पुरस्कृत योजना असणार आहे आणि प्रौढ शिक्षणाला ओके जे काही 15 वर्षापेक्षा अधिकचे जे काही प्रौढ आहे तर त्यांना एकंदरीतच मूलभूत साक्षरता ज्ञान किंवा मूलभूत शिक्षण प्रदान करणे आपण म्हणू शकतो. मूलभूत शिक्षण प्रदान करण्यासाठी म्हणून याचा शुभारंभ किंवा ही जी काही योजना आहे तर त्याचा समावेश झालेला आहे. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. अत्यंत महत्वाचं आहे, कदाचित यावर आयोग 100% प्रश्न विचारेल, कारण अलीकडे 2025-26 2024-25 साठी लक्षात ठेवायचं आहे मनरेगा योजना जी आहे, महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट स्कीम. ओके, रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम. सो याच्यामध्ये मनरेगाच्या मजुरी दरामध्ये 3 ते 10% पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे. आता ती जी योजना आहे तर ते योजना तुम्हाला माहिती असेल अशी अपेक्षा ठेवतो. ओके, सो याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की त्याचा जो काही सुधारित दर आहे तर तो दर 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात आलेला आहे. ओके, आणि या अंतर्गत सर्वाधिक जे काही मनरेगाचे प्रतिदिन दर आहे मजुरी ते कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे. कदाचित राज्यानुसार आपल्या राज्यामध्ये किती आहे किंवा सर्वाधिक मनरेगाचा दर कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न आला तर लक्षात ठेवा हरियाणामध्ये किती आहे तर 374 रुपये प्रतिदिन असा या मनरेगा अंतर्गत जे काही मजुरीचा दर आहे ते कुठे आहे हरियाणामध्ये. ओके, सर्वाधिक. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये किती आहे तरी लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राचा जो काही मनरेगा दर किती आहे 297 2024-25 साठी 297 रुपये प्रतिदिन. ओके, प्रतिदिन. आणि सर्वात कमी जर विचारलं तर ते लक्षात ठेवायचं सर्वात कमी कुठे आहे तर नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये 234 रुपये. सो हे आपल्याला आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. ओके, आणि महाराष्ट्राच्या या मजुरी दरामध्ये कितीने वाढ झाली तर ते लक्षात ठेवायचं आहे 24 रुपयाने वाढ झालेली आहे. ओके, सो 24 रुपयाने जे 2023-24 ते 24-25 दरम्यान 24 रुपयाने वाढ झाली म्हणजेच 8.8% हे वाढ झालेलं आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता मनरेगा संदर्भाने बेसिक या ठिकाणी बघणार आहोत आपण. महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम यासाठी जी काही
ऍक्ट आहे ते ऍक्ट कधीच आहे तर ऍक्ट लक्षात ठेवायचं 2005 मध्ये. या ऍक्टची अंमलबजावणी 2 फेब्रुवारी 2006 ला प्रायोगिक स्तरावर 200 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. सो एक लक्षात ठेवा 200 जिल्ह्यांमध्ये. आणि व्यापक स्तरावर संपूर्ण भारतामध्ये कधी सुरू करण्यात आलेला आहे तर 1 एप्रिल 2008 ला सुरू करण्यात आलेला आहे. आणि 2 ऑक्टोबर 2009 मध्ये याला महात्मा गांधीजींचं नाव देण्यात आलेला. या अंतर्गत एका कुटुंबातील म्हणजे कुटुंबाला प्रत्येकी एका कुटुंबास 100 दिवसाचं काय दिलं 100 दिवसाचं रोजगार हमी पुरवण्याच्या रोजगाराची हमी रोजगाराची हमी या ठिकाणी मिळतो आहे. ओके. आणि मागणी आधारित ही एक रोजगार हमी योजना आहे. मागणी आधारित म्हणजे जर तुम्ही काम मागत असाल तर या ठिकाणी तुम्हाला काम ते उपलब्ध करून दिले जाईल. नाही तर मग काय तर बेरोजगारी भत्ता देखील दिला जाऊ शकतो. ओके. बेरोजगारी भत्ता देखील दिला जातो. ओके. जर काम न दिल्यास अशा पद्धतीने ही रोजगार हमी योजना तर ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. पुढे जाऊया. आता थोडा फास्ट घेऊ. ओके. सो बराच वेळ झालेला आहे. या ठिकाणी इंडिया टीबी रिपोर्ट म्हणून 2024 मध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने भारताचा क्षयरोग अहवाल जाहीर केलेला होता. सो त्या अंतर्गत आपल्याला माहितीच असेल की क्षयरोगाचं निर्मूलन कधीपर्यंत करायचं आहे तर 2025 पर्यंत आपण क्षयरोग निर्मूलन करण्यासाठी जी काही पावले उचललेलं आहे. ओके. सो क्षयरोगाचे निर्मूलन 2025 पर्यंत करायचं आहे आपल्याला. ओके. SDG मध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मध्ये 2030 पर्यंत आहे. मात्र आपण भारताने 2025 पर्यंत साठी आपण हे ठरवलेलं आहे. ओके. या अंतर्गत वेगवेगळ्या उपक्रम देखील समावेश करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये टीबी हारेगा देश जितेगा उपक्रम, निश्चय ओके निश्चय पोषण योजना. ओके. 2018 मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. निश्चय पोषण योजना. ते लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात. त्यानंतरचा जो घडामोडी आहे तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. एक अहवाल प्रसिद्ध झालेला होता व औषधी वनस्पती आणि मसाल्यांमध्ये कीटकनाशकाची मर्यादा म्हणजे FSSAI जी काही संस्था आहे तर त्यांनी वाढवलेली होती. तर त्या संस्थेविषयी आपल्याला बेसिक माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. नॉट ओनली GS3 पण GS4 मध्ये देखील ती संस्था विचारल्या जाऊ शकते. सो FSSAI. ओके. FSSAI आपण म्हणू शकतो याला. काय तर भारतीय अन्न सुरक्षितता मानक अन्न सुरक्षितता आणि मानक प्राधिकरण ज्याला आपण फूड सिक्युरिटी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया आपण म्हणत असतो इंग्लिश मध्ये. या FSSAI ऍक्ट अंतर्गत ऍक्ट कधीचे आहे तर 2006 लक्षात ठेवा. यासाठी ऍक्ट करण्यात आलेला आहे. म्हणजेच काय तर ही एक वैधानिक संस्था आहे. या अंतर्गत 2006 मध्ये स्थापन करण्यात आलेली ही योजना आहे किंवा ही जी काही संस्था आहेत ते लक्षात ठेवायचं आहे. नॉट 2006 2008 ला. ओके. सो 2008 ला स्थापन करण्यात आलेली आहे सप्टेंबर 2008 मध्ये. आणि हेडक्वार्टर कुठे आहे तर नवी दिल्लीला याचा हेडक्वार्टर आहे. तर ते एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके. प्रादेशिक कार्यालय जर विचारलं ऑप्शन मध्ये तर ते लक्षात ठेवायचं आहे. प्रादेशिक कार्यालय कुठे आहे
तर दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई. ओके. पुणे आहे का? पुणे आहे का? पुणे नाही. किंवा नागपूर नाही. आपल्याला जर प्रश्न विचारलास तर हे दोन ऑप्शन देऊ शकतात आणि आपण कन्फ्युज होऊ शकतो. सो पुणे किंवा नागपूर या ठिकाणी नाही आहे. ओके. सो दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई. सो हे लक्षात ठेवा. 2008 मध्ये या FSSAI ची स्थापना करण्यात आलेली आहे. अन्न भेसळी संदर्भात तपासणी करण्याचे जे काही कार्य आहे किंवा अन्न सुरक्षिततेसंदर्भात मानक ठरवण्याचं काम या संस्थेकडनं केले जाते. ओके. त्यानंतर आहे स्मार्ट सिटी मिशनचे अपयश म्हणून एकंदरीतच परिक्रमा मॅगझिन मध्ये जी अहवाल आहे तर त्या संदर्भाने एक माहिती दिली गेलेली होती. तर स्मार्ट सिटी मिशन काय आहे तर ते त्याविषयी थोडक्यात. ओके. स्मार्ट सिटी मिशन आणि ऑलमोस्ट आपण जवळपास लवकरच संपवणार आहोत. पार्ट 1 मध्ये जवळपास आपण जानेवारी 2024 ते जून पर्यंत आपण या ठिकाणी ऑलमोस्ट जे महत्वपूर्ण डेटा आहे ते बघितलेला आहे. आता याची सुरुवात कधी झालेली आहे स्मार्ट सिटी मिशनची तर 25 जून 2025 आणि याच दिवशी अमृत मिशनची देखील सुरुवात करण्यात आलेली होती. ओके. तुम्हाला आठवत असेल तर 2022 किंवा 23च्या पूर्वपरीक्षेवर यावर प्रश्न विचारलेला होता आणि दरवर्षी अमृत योजनेवर राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. ओके. GS3 असेल किंवा GS2 असेल किंवा GS4 असेल. सो ही एक काय तर केंद्र पुरस्कृत योजना आहे. केंद्र पुरस्कृत योजना आणि स्मार्ट सिटी डेव्हलप करण्यासाठी जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. तर ते लक्षात ठेवायचं आहे. 2024 एक मिनिट या ठिकाणी 2025 झालेलं आहे. 25 जून 2015 सुरू झालेली ही योजना आहे. सुरुवातीला 2022 पर्यंत जे काही स्मार्ट सिटी मिशन आहे ते पूर्ण करायचं होतं मात्र पूर्ण होऊ न शकला नाही. त्याचा कालावधी 2024 पर्यंत वाढवण्यात आलेला होता. ते देखील लक्षात ठेवा. त्यामध्ये देखील पूर्ण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके. त्यानंतरचे जे काही मिसलेनियस आहे तर मिसलेनियस मध्ये आपण बघणार आहोत नक्की जे महत्वपूर्ण आहेत आपल्या परीक्षेसाठी तर ते ज्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो एक लक्षात ठेवा राईज कार्यक्रम किंवा राईज प्रोग्राम कशाचा आहे तर नीती आयोगाचा आहे. शक्यतो नीती आयोगाचे जे काही प्रोग्राम आहेत तर त्याविषयी प्रश्न विचारत असतो. राईज म्हणजे काय तर रॅपिड इनोव्हेशन अँड स्टार्टअप एक्सपॅन्शन अशा पद्धतीने या ठिकाणी या रॅपिड कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. ओके. आणि हा कार्यक्रम कोणत्या मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे तर अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत अटल इनोव्हेशन मिशन जे नीती आयोगाचे एक उपक्रम आहे त्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली ही योजना आहे. ओके. सो याचा शुभारंभ एकंदरीतच नीती आयोगातर्फे करण्यात आलेला आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा जर प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं आहे भरड धान्याची राणी म्हणून कोणाला ओळखली जाते. जे आपल्याला ज्या भारतामध्ये जे काही G20 परिषद आयोजित करण्यात आलेली होती तर त्यामध्ये त्यांना आमंत्रित सदस्य म्हणून बोलवण्यात आलेलं होतं. सो भरड धान्याची राणी भरड धान्याची राणी म्हणून कोणाला ओळखली जाते. ओके. सो मिलेट क्वीन्स ज्याला म्हटलं जात आहे. सो लक्षात ठेवायचं आहे रायमती प्रिलिम्स मध्ये देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का. घिवरिया. ओके. रायमती घिवरिया. ओके. रायमती घिवरिया यांना भरड धान्याची राणी म्हणून आणि कुठल्या आहेत ते तर ओडिशातील आहेत. सो हे लक्षात ठेवायचं आहे आणि यांना G20 मध्ये आमंत्रित सदस्य म्हणून
बोलवण्यात आलेलं होतं. ओके, जे आपल्या 2023 मध्ये जी G20 पार पडलेली होती, तर त्या ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलेलं होतं. आपणास माहितच असेल की 2023 हे आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष देखील होतं. ओके, आता सांस मोहीम म्हणून, ओके, सो एक लक्षात ठेवायचं, सांस मोहीम मणिपूर, सध्या बर्निंग इश्यू मणिपूरमध्ये आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. निमोनियाचे उच्चाटन करण्यासाठी निमोनिया प्रतिबंध करण्यासाठी मणिपूरमध्ये या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. सांस हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे गिग कामगारांना अपघात झाल्यास तेलंगणा सरकारतर्फे जे काही गिग कामगार आहेत, त्याच्यामध्ये ओला, उबेर असतील किंवा झोमॅटो वगैरे असतील, सो हे जे काही गिग कामगार आहेत, तर लक्षात ठेवायचं आहे, गिग कामगारांना 5 लाख रुपयांचा अपघात, जे काही अपघात विमा किंवा अपघात झाल्यास आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी तेलंगणा सरकारने जे काही इनिशिएटिव्ह आहे ते सुरू केलेलं आहे. सो तेलंगणा सरकारची योजना आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर आणखी काही आता सो त्यानंतर आहे एक छत्तीसगड शासनाची जी काही महतारी वंदना योजना लक्षात ठेवायचं आहे. ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आहे, त्या पद्धतीने त्या ठिकाणी महतारी वंदन योजना म्हणून छत्तीसगडमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आणि दर महिन्याला महिलांना महिन्याला दर महिन्याला महिलांना किती, तर 1,000 रुपयाचा आर्थिक मदत किंवा आर्थिक प्रोत्साहन देण्यात येतो. ओके, सो ते लक्षात ठेवा. जोडा लावा स्वरूपात आलं तर आपल्याला माहिती असायला हवं. त्यानंतर हा एक गृहज्योती योजना आहे, तेलंगणा सरकारची मोफत वीज योजना आहे, तर ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे आसाम सरकारचे मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान, आसाम सरकारने जाहीर केलेलं आहे, तर ते लक्षात ठेवायचं. ज्या अंतर्गत प्रति सदस्याने 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचा लक्ष्यासह जे काही ग्रामीण सूक्ष्म उद्योजक आहेत, तर ते रूपांतरित किंवा ते डेव्हलप करण्यासाठी म्हणून आसाम सरकारने मुख्यमंत्री महिला उद्यमिता योजना सुरू केलेली आहे. आणखी हा हा एक घडामोडी आहे जे विचारले जाऊ शकतो. बॅगलेस स्कूल उपक्रम, ओके, सो बॅगलेस स्कूल उपक्रम इनिशिएटिव्ह कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे, तर मध्य प्रदेश. ओके, सो मध्य प्रदेशने लक्षात ठेवा. शिक्षण या टॉपिक अंतर्गत जर विचारलं ऑनलाईन स्वरूपाचं की बॅगलेस उपक्रम अलीकडे कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे. कोणतं राज्य आहे? मध्य प्रदेश. आणि ईशान्येमधील जे काही हर घर जल मोहिमेअंतर्गत जे काही जल जीवन मिशन आहे, तर त्या अंतर्गत ईशान्य भारतातील हर घर जल या मोहिमेअंतर्गत 100% नळ जोडणी पूर्ण करण्याचे लक्ष्य किंवा 100% पूर्ण करण्याचे जे काही लक्ष्य आहे, ते कोणत्या राज्याने सर्वप्रथम केलेलं आहे, तर अरुणाचल प्रदेश. ओके, सो 100% पहिले राज्य आहे जे 100% नळ जोडणी घरांमध्ये पुरवलेलं आहे. ओके, सो पहिले ईशान्य राज्य आहे, सो हे लक्षात ठेवायचं आहे, अरुणाचल प्रदेश. त्यानंतरचा एक इनिशिएटिव्ह आहे जे कदाचित विचारला जाऊ शकतो. UGC कडून
युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन कडून शेरणी, ओके, सो शेरणी नावाचं जे काही शेरणी नावाचं उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. सो महिला शास्त्रज्ञांचे समान प्रतिनिधित्व सुनिश्चित करून विज्ञान क्षेत्रातील जे काही लैंगिक असमानता दूर करण्यासाठी हा जे काही कार्यक्रम आहे ते सुरू करण्यात आले. थोडक्यात काय तर विज्ञान क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि एकंदरीत जी काही समानता आहे, स्त्री पुरुष समानता, ते सुनिश्चित करण्यासाठी म्हणून शेरणी हा उपक्रम कोणी सुरू केलेला आहे तर UGC ने सुरू केलेला आहे. तर ते एक लक्षात ठेवायला हरकत नाही. ओके, कदाचित विचारू शकतो कारण आपला सिलेबसचा पार्ट आहे UGC. ओके, त्यानंतरच एक NTPC जी काही संस्था आहे, ओके, भारतातील सर्वात मोठी वीज किंवा भारतातील सर्वात मोठी ऊर्जा उत्पादक कंपनी NTPC यांनी एक उपक्रम सुरू केलेला आहे, गर्ल्स चाइल्ड एम्पॉवरमेंट मिशन जे काही उपक्रम आहे, ज्याला जेम मिशन देखील म्हटलं जातं. सो याची सुरुवात किंवा कोणत्या संस्थेतर्फे राबवली जाते असा प्रश्न आला तर लक्षात ठेवायचा NTPC या अंतर्गत राबवलं जात आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतरचं आजच काही जे काही महत्वपूर्ण डेटा आहे त्या ठिकाणी बघितलेला आहे. ओके, आणि एक शेवटचं हे लक्षात ठेवू शकतो, उत्तराखंड विभागाची जी काही पर्यटन विभाग आहे तर त्यांनी नक्षत्र सभा जी काही पर्यटन मोहीम ते कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे तर उत्तराखंडने सुरू केलेलं आहे. तर ते लक्षात ठेवायचं आहे. खगोल पर्यटन म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे, खगोल पर्यटन. ओके, सो अशा पद्धतीने आपण जानेवारी 2024 ते जून 2024 पर्यंतचे जे काही 6 महिने आहेत तर 6 महिन्यामधल्या महत्वपूर्ण डेटा आपल्या GS3च्या अनुषंगाने ज्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतो किंवा प्रश्न तयार होऊ शकतो असे जे काही माहिती आहे ते आपण या ठिकाणी बघितलेली आहे. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये आपण जुलै 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंतचा जो काही डेटा आहे तो आपण बघणार आहोत. ऑलमोस्ट म्हणजे आपला जो काही GS3चा जो करंट अफेअर आहे ते त्या ठिकाणी काय होईल तर पूर्ण होऊन जाईल. ओके, सो थोडा कॉन्फिडन्स आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी GS3चा पार्ट 1 चालू घडामोडीचा पार्ट 1 या ठिकाणी बघितलेला आहे. ओके, सो थांबू या ठिकाणी, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. ओके, सो थँक्यू, धन्यवाद.